आपण आज जो समास बघणार आहे तो आहे अव्ययीभाव समास. अव्ययीभाव समास आहे तो अगदी समजायला इझी आहे. ह्यात मुख्यतः जे आहे ते प्रथम पद आहे ते अव्यय असतं, ह्यावरून ओळखता येतो. दुसरं म्हणजे या समासाचा मुख्य जो एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे तो काय तर ह्या समासाचा विग्रह जो आहे, जे काही सामासिक पद असेल त्या सामासिक पदाचा विग्रह करताना तो अर्थानुसार करायला लागतो. म्हणजे प्रत्येक जर आपण शब्द धरला तर त्या शब्दाचा अर्थ काय होईल त्यानुसार त्या शब्दाचा जो आहे तो समासाचा विग्रह होत असतो. आणि तिसरं बघा कसं हा नित्य नपुंसकलिंगी एक वचनात असतो. आता आपण काही एक्झाम्पल्स बघूया ज्यावरनं तुम्हाला हा समास ओळखायला इझी जाईल. समजा आता पहिला शब्द आपण घेतलाय प्रतिदिनम. कसा आहे शब्द बघा, प्रतिदिनम. आपण नेहमी शब्द वापरतो व्यवहारामध्ये, ह्याचा अर्थ काय होत असतो प्रतिदिनम, दररोज, म्हणजे रोज रोज केलं. मग कसं होईल ते दिने दिने म्हणजे रोज रोज, किंवा प्रतिगृहम म्हणजे आता घरोघरी म्हणतो आपण, म्हणजे कसं प्रत्येक घरी. मग कसं होईल ते गृहे गृहे. अशा पद्धतीनं प्रति जर आला असेल तर काही ठिकाणी अशा पद्धतीने समासाचा विग्रह होतो. दुसरं काय बघा आता सह. सह म्हणजे कसं आहे बघा आता सकोपम म्हणजे कसं होईल सकोपम म्हणजे काय कोपासोबत असं होईल ना ते. मग कसं होईल कोपेन सह. त्या शब्दाचा अर्थ समजला ना तर समास फोडणं खूप इझी जातं. समासाचा विग्रह करताना त्या विग्रहाच्या जो शब्द तयार होणार आहे त्या शब्दाचा अर्थ जो आहे त्यानुसार तो विग्रह करायला लागतो. आता एक्झाम्पल बघा आता सकोपम म्हणजे कसं कोपासोबत. मग कोपेन सह किंवा सस्नेह म्हणजे कसं प्रेमासोबत. मग कसं होईल स्नेहेन सह. सस्नेह स्नेहेन सह. आता यथा एक्झाम्पल घेऊया आपण यथाशक्ती म्हणजे कसं शक्तीला अनुसरून. मग कसं होईल ते शक्तीम अनुसृत्य म्हणजे शक्तीला अनुसरून. शब्दाचा अर्थ जो होतोय त्या अर्थावरून आपल्याला समासाचा विग्रह कसा होईल ते कळायला लागले. एक्झाम्पल बघा आता कसं आहे उप. मग उपनगरम म्हणजे कुठे गावाच्या जवळ. मग कसं होईल बघा नगरस्य समीपे. उपनगरम गावाच्या जवळ. मग कसं होईल नगरस्य समीपे. पुढचं आहे बघा सुभिक्षम. आता इथं सु जो आहे तो कसा घेतलेला आहे चांगल्या अर्थानं किंवा समृद्ध असल्याच्या अर्थानं. आता एक्झाम्पल एखादं राष्ट्र समृद्ध आहे मग कसं म्हणतो आपण ते सुराष्ट्र आहे, किंवा तो त्या देशातली म्हणजे जे काही त्या देशातली कंडिशन आहे ती चांगली असेल तर ते सुराष्ट्र आहे. तसं हे कसं आहे सुभिक्षम म्हणजे काय भरपूर प्रमाणात भिक्षा मिळत असेल तर तो देश कसा आहे सुभिक्ष आहे. तर कसं होतं ते भिक्षानाम समृद्धी म्हणजे काय समृद्ध प्रमाणामध्ये भिक्षा उपलब्ध असेल तर ते होतं सुभिक्षम. पुढचं आहे दुर्भिक्षम म्हणजे काय तिथं भिक्षा मिळणं कठीण आहे किंवा तिथं भिक्षा मिळण्याचा तिथं खूप चान्स कमी आहेत किंवा तिथं अन्नधान्यच कमी आहे. मग तो देश कसा असेल दुर्भिक्ष. मग ते कसं असेल भिक्षानाम वृद्धी. वृद्धी नाही बरं वृद्धी म्हणजे काय त्या ठिकाणी भिक्षेची अल्पता आहे त्या अर्थानं तो भिक्षानाम वृद्धी असा घेतलेला आहे. पुढचा आहे तो कसा आहे बघा अनु. अनु शब्द कसा वापरलाय बघा तर आता एखाद्या गोष्टीच्या मागे असणं किंवा आता एक्झाम्पल रामाच्या मागे. मग कसं होतं अनुरामम रामस्य पश्चात. आता अनुकृष्णम कृष्णस्य पश्चात. अनुकालम कालस्य पश्चात म्हणजे काय त्या गोष्टीच्या मागे. अशा पद्धतीनं हा अर्थ वापरला जातो अनु जो असतो तो. पुढचा आहे ते स. आता इथं पण स होतं, आता इथे पण स आलंय बघा. तर हे जे स आहे इथे स वेगळा होता इथे स वेगळा आहे. हा स जो आहे तो सोबत असल्यासारखा आहे. आता एक्झाम्पल कोणतरी बोलवलं की तुम्ही आमच्याकडे कार्यक्रमाला या आपण कसे या सपत्नीक या म्हणजे काय पत्नी सोबत या. त्या अर्थाने सोबत असणं असं. तर कसं आहे बघा सचक्रम म्हणजे काय चक्राच्या बरोबर किंवा चक्राच्या सोबत. त्या अर्थानं सोबतच्या अर्थानं युगपद शब्द वापरलेला असतो. आता सचक्रम म्हणजे काय चक्राच्या सोबत. मग कसं होईल ते चक्रेन युगपत म्हणजे काय चक्रासोबत. किंवा सहर्षम हर्षेन युगपत म्हणजे काय आनंदासोबत किंवा आनंदाने. अशा अर्थाने घेताना सहर्षम हर्षेन युगपत. सचक्रम चक्रेन युगपत अशा अर्थाने घेतात. पुढचं आहे ते स कसं आहे बघा सादृश्यवर्तक आहे. म्हणजे कसं एखादी गोष्ट एखाद्या गोष्टीसारखी असेल म्हणजे वर्णतः रूपतः. आता सरूपम म्हणजे काय आता आपल्याकडे एक श्लोक आहे शुद्ध रक्त सांगताना
सवर्णम विद्धि शोणितम गुंजाफल सवर्णम च, अशा पद्धतीने जेव्हा सांगितलं सवर्ण म्हणजे काय, त्यासारखा रंग असणे. मग सवर्ण कसं आहे बघा, सवर्णम सदृशम वर्णेन म्हणजे काय, रंगाने समान असलेलं. सरूपम सदृशम रूपेन म्हणजे रूपाने समान असलेलं. अशा अर्थानं आपण हे तसं वापरलेलं आहे. पुढचं आहे ते मर्यादा सांगणार आहे. आमरणम, लोक उपोषण करतात. आमरण म्हणजे काय, मरण येऊस्तोवर, ह्या अर्थानं आमरणात म्हणजे काय, मरणाच्या मर्यादेपर्यंत, अशा अर्थाने घेताना आमरणम, आमरणात म्हणजे मरणापर्यंत, अशा अर्थानं तो घेतला जातो. पुढचं आहे ते अतिहिमम. आता अति शब्द वापरलाय म्हणजे काय, भरपूर प्रमाणात. मग हिमस्य अत्ययः, बर्फाची उबलकता असणे, ह्या अर्थानं अतिहिमम, हिमस्य अत्ययः. आता पुढचा स बघा कसा आहे, तर संपत्ती दर्शक आहे. तर सक्षत्रम म्हणजे काय, क्षत्राणाम संपत्ती, क्षत्रियांची किंवा क्षात्र लोकांची संपत्ती, ह्या अर्थानं सक्षत्रम, क्षत्राणाम संपत्ती, अशा अर्थाने घेतलेले आहे. पुढचं आहे ते सतृणम म्हणजे काय, तृणम अपि अपरित्यज्य. म्हणजे आता एक्झाम्पल, मला ही रूम खाली करायची असेल तर मी काय केलं, ह्या रूम मधलं सगळं सामान नेलं आणि जाताना इथलं छोट्या छोट्या काड्या पण घेऊन गेलो. म्हणजे काय केलं, मी इथलं तृण देखील सोडलं नाही, सतृण रूम खाली केली. म्हणजे काय, तृणम अपि न परित्यज्य किंवा अपरित्यज्य म्हणजे तृण सुद्धा न त्यागता संपूर्णतः, किंवा जे एक्झाम्पल आता कसं सांगू तुम्हाला, सतृणम ह्या रूम मोकळी केली, जाताना इथल्या काट्या पण गोळा करून नेल्या, छोटे गवत पण गोळा करून नेले. म्हणजे मी ही खोली सतृण म्हणजे तृणम अपि अपरित्यज्य, एखादी गवताची काडी देखील न सोडता मोकळी केली, या अर्थानं सतृणम, तृणम अपि अपरित्यज्य. अर्थानं जेव्हा जेव्हा कोणताही अव्यय वापरला असेल तेव्हा शब्दाचा नेमका अर्थ बघायचा आणि त्यानुसार त्या समासाचा विग्रह करायचा. अशा पद्धतीने हा समास सुटतो. एक्झाम्पल बघा तुम्ही, आता इथं उपनगरम आहे, इथे समजा असेल उपकृष्णम, तर कसं लिहाल, कृष्णस्य समीपे, कृष्णाच्या जवळ. समजा असेल इथं सवर्ण आहे स्वरूपम, मग कसं लिहाल, स्वरूपमच्या ठिकाणी सदृशम रूपेन म्हणजे त्यासारखे दिसणारे, ह्या अर्थानं. किंवा असेल सतृणम, आता हे तृणम लक्षात आलंय. पुढचे बघा अनुरामम, आता इथे अनुकृष्णम असेल तर काय असेल, कृष्णस्य पश्चात. अनुकालम असेल तर कालस्य पश्चात. अशा अर्थानं हा अव्ययभाव समास सुटतो. पुढचं एक महत्वाचं सूत्र येतं ते म्हणजे नदीभिश्च. जे कोणतेही नदीवाचक शब्द किंवा नदी हा शब्द असेल तर त्या ठिकाणी जर संख्या येत असेल तर त्या ठिकाणी आपण पुढे द्विगु समास बघणार आहे. जिथं कुठं संख्यावाचक शब्द येतो ते द्विगु समास होतो, हे नॉर्मली जनरल रूल आहे. पण नदीच्या बाबतीत बघितलं तर जिथे कुठे नदी किंवा नदीवाचक शब्दांसोबत संख्यावाचक पद येत असेल तर त्या ठिकाणी समाहार होतो. म्हणजे एक्झाम्पल बघा कसं आहे, पंचगंगम म्हणजे काय, 5 गंगांचा समूह. मग ते कसं होतं, पंचानाम गंगानाम समाहारहा, पंचानाम गंगानाम समाहारहा, त्या अर्थानं हा पंचगंगम. पुढचं आहे द्वियमुनम, कसं होतं, द्वयोहो यमुनयोहो समाहारहा. म्हणजे कसं झालं, द्वियमुनम अशामध्ये द्विगु समास जाता कसा आला, द्वयोहो यमुनयोहो, 2 यमुनांचा समाहार, या अर्थानं तो शब्द आला. या अर्थानं हे नदीद्विष सूत्र जे आहे, जर हे पेपरला आलं तर हा द्विगु समास नाहीये, तर ह्या ठिकाणी समाहार होतोय, लक्षात ठेवायचंय. आणि जिथं कुठं अव्यय येतील त्या ठिकाणी नेमका तो शब्द कोणता आहे, त्या शब्दाचा अर्थ काय आहे, यावरून त्या शब्दाचा आपल्याला समासाचा विग्रह करायचा आहे. थँक्यू.